करायला लागलास? आग लागली का? भूकंप झाला रे? आजी आजी मला सगळं आठवायला लागला ना. आजी मला सगळं आठवायला लागलं ना. माझी माझी मेमरी आहे आजी रिस्टोर झालेली आहे. काय हो खरंच सांगतोय सिद्धू? आई हो खरंच सांगतोय. एक एक गोष्ट व्यवस्थित आठवते. म्हणजे माझं लग्न, भावना मॅडम, माझं त्यांच्यावरती असलेलं प्रेम सगळं सगळं व्यवस्थित आठवतं. नाही पण देवाची कृपा झाली. फार वेळ वाट नाही बघायला लागली. सिद्धिराजना सगळं आठवायला लागलं. देवाची कृपा तुझ्यासाठी झाली असेल. आमच्यावरती देवाचा कोप झाला, कोप. नाहीतर काय, मी फॉर पॉट फेकल्यामुळं हा सिद्धू यानं आपल्या आयुष्यात एक महत्वाची गोष्ट विसरून गेला होता. हीच एक संधी होती याला आणि आपल्या अख्ख्या गाडे पाटील कुटुंबाला या अवलक्षणेच्या तावडीतून सोडवायची. पण कसं काय, आपलं नशीबच फुटकं आणि ह्याची स्मरणशक्ती परत आली. मी तुला सांगते रेणुका, ही अवलक्षण आहे ना, हिनं बरोबर आपला डाव साधत या सिद्धूला ना त्याची स्मरणशक्ती परत आणली. आता पुन्हा चिकटली की नाही ती आपल्या आयुष्याला. आणि मग त्यासाठी तुम्ही आनंद कसला साजरा करताय? शोक व्यक्त करा, शोक व्यक्त करा. आनंद साजरा करताय. पिंकी काय रे, काय झालं? अगं बाई, होय की आज रक्षाबंधन आहे नाही का? पण पिंकी कसलं भारी रे. म्हणजे तुम्ही अशी सासा भावंड ना, मजा येत असेल नाही रक्षाबंधनला? पिंकी मला कळतंय रे का आज असं परक्यासारखं त्या घरात जाणं तुला त्रास होतो ना. पण आता काय करल, जावं तर लागलच ना. पण नाही म्हणून कसं चालेल वेंकी? मला मान्य आहे का आपण ते घर सोडून आलो, पण ते घर तर आपलंच आहे ना. हा बघ, आता संतोष दादावर तुझा राग आहे मान्य आहे मला, पण तुला माहिती का वेंकी, आज जानीताई येईल, भावनाताई येईल, सगळे असणार. त्या दोघींना तू नाही दिसला तर त्यांना किती वाईट वाटेल. हा संतोष दादांसाठी राहू दे, पण बहिणींसाठी तरी आपल्याला जायला लागेल ना. जाऊ. जे झालंय ना ते सगळं आम्ही उघड्या डोळ्यांनी फक्त बघतोय. मी, आई, बाबा कुणी काहीच बोलत नाही. आणि इथे मोठ्यांना जुमानतंय कोण? हल्ली तर आई शांतच झाल्यात. म्हणजे आता खरंच आम्हाला एकेका भावाच्या भागात जाऊन राखी बांधावी लागणार आहे का? जानू, कोणाला कशी राखी बांधायची तुम्ही ठरवा. तुमच्या लग्नानंतरची पहिली राखी या घरात अशी असेल असं कधीच वाटलं नव्हतं ग. मला माफ करा खरंच. अरे काय चाललंय काय चाललंय तुमचं? तुम्ही रक्षाबंधनाला आलाय ना, मग राखी बांधा, जे काय करायचंय ते करा आणि उरकाने जाऊ दे ना मला ऑफिसला. मी गेल्यानंतर तुम्हाला जे काय मेलोड्रामे करायचे ते करा घरात बसून. दादा, तुला ना हे सगळं बघावंच लागेल.
नाही, आम्ही राखीच बांधायला आलो होतो, पण तुमच्यामुळे आम्हाला हा दोरखंड बघायला मिळालाय. आमच्यामुळे? अगं काय पुरे बोलतेस? पुरे हे सगळं सिद्धू समोर नको व्हायला. नाही हो बाबा, खरं तर मलाच खूप ओढ वाटतंय की या सगळ्याला माझी सख्खी बहीण जबाबदार आहे. कुठे भावना मॅडमचं प्रेमाने सगळ्यांशी मिळून मिसळून माझ्या घरच्यांशी वागणं, कुठे ताईचं इथे सतत सगळ्यांशी भांडण करणं. माफ करा मला, पण मला इथे उभा राहायला सुद्धा लाज वाटते. आमचं डिस्कशन कधीच थांबणार नाही. वीणा पाठ घे लवकर. भावना, जानू, मला पटापट ओळा, राखी बांधा, म्हणजे मला जानू ऑफिसला थांब. सिद्धू, सिद्धू तू आलास? सिद्धू, मला किती बरं वाटलं माहितीये. सगळ्या लोकांमध्ये मला खूप परक वाटत होतं, पण तू आलास ना, तर मला कोणीतरी माझ्या हक्काचा माणूस भेटला असं वाटतंय बघ. आपल्या लोकांना परक केल्यानंतर दुसरं काय होणार आहे ताई? सिद्धू, काय बोलतोस तू? तुला चांगलंच कळतंय मी कशाबद्दल बोलतोय ते. एक मिनिट हा सिद्धू,